गुड इव्हनिंग बाळांनो. लक्ष द्या, आज आपण छोटे छोटे ग्रामरचे प्रकार बघणार आहोत. आणि छोटे छोटे म्हणजे जे आपल्याला एक एक मार्क मिळवून देतात अशा प्रकार. त्यातला पहिला घेऊया आपण, यूज वुल्ड और यूज टू. म्हणजे वुल्ड असेल तिथे यूज टू वापरायचं आणि यूज टू असेल तिथे वुल्ड वापरायचं. काय वापरायचं? वुल्ड वापरायचं. बघा इथे मी वाक्य लिहून दिलेले आहेत सगळे, का आता आपला टाईम होऊ नये म्हणून. ओके, आता एक वाक्य दिलेलं आहे बघा वरती, यूज ऑफ वुल्ड और यूज टू. ह्याला पर्टिक्युलर असे नियम दिलेले नाहीत म्हणून मी डायरेक्ट वाक्य सोडवायला घेतोय. आजही माझ्या जिभेखालच्या पोळ्या जरा अजून टवटवीत झाल्या, त्यामुळे बोलायला जमत नाही. बघा बोलणं थोडंसं जड जातं आहे, आवाज पण थोडासा कमी येतो आहे. तरी आपला आजचा दिवस वाया जाऊ नये म्हणून शिकवतो आहे. तर नीट लक्ष द्या. हे तुम्हाला 3 वाक्य मी दाखवतो, सोपी आहेत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 वाक्य तयार करायची आहेत होमवर्कसाठी. बघा इथे दिलेली आहेत, ठीक आहे. ते मी व्यवस्थित नंतर तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला लिहिता येतील. मग इथे वुल्ड आलं आहे, या वाक्यात वुल्ड इथे आला आहे, इथे यूज टू आला आहे. काही करायचं नाही, फक्त ही यूज टू, ही यूज टू. पुढे गेट अप बिफोर डाऊन. संपलं. सोपं आहे ना. पुढे माय मदर, वुल्डच्या इथे यूज टू सेट अप अँड एस्टॅब्लिशमेंट. बाळांनो, तुम्ही म्हणाल हे सोपं सर का शिकवतात? अरे ग्रामर म्हटलं की तुम्हाला सगळं हेच आहे. अरे ही वाक्यसुद्धा काय काय मुलांना येत नाहीत. परीक्षेच्या वेळेस ही वाक्यसुद्धा सोडून देतात मुलं. समजलं का? 12वीच्या परीक्षेमध्ये आत्ताच्या रिझल्टमध्ये बघितलं ना, तर बरंचसं आपल्याला असं वाटतं आपण कॉलेजला गेलो, आपल्याला बरंच काही इंग्लिश येतं. पण बाळांनो, एक 60% मुलांना इंग्लिशमध्ये मार्क्स कमी असतात. काही जण तर नापास होता राहतात. नापास होता का? बिकॉज ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. आपण इंग्लिशकडे लक्ष न दिल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होत असतात. आताही तसंच झालं आहे. आपल्या इकडे जवळजवळ 7-8 मुलं अशी आहेत जी काटावर आली आहेत, ज्यांना 37, 36 असे मार्क्स पडलेले आहेत, पण पास झालेली आहेत. ओके, अगदी सायन्सची मुलंसुद्धा तशाच अवस्थेमध्ये आहेत. दिस मॅन यूज टूच्या ऐवजी काय वापरणार? वुल्ड. देअर हॅव अ यूज टूच्या इथे वुल्ड वापरणार. देन नेक्स्ट सेंटेन्स, स्क्रॅप अप बार्ली 50 रुपीज अ मंथ. ओके, समजलं? अशा प्रकारे हा छोटासा प्रकार आपला 3 वाक्यामध्ये मी तुमचा संपवला. आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. हा जरी छोटा प्रकार असला तरी आपण हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. कारण ही 1-1 मार्काची जरी वाक्य वाटली तरी आपल्याला परीक्षेला मात्र येतात. ओके, बघा आता हे पुढे होमवर्कला तुम्ही वाक्य दिली आहेत. ज्यांना समजली नसतील त्यांनी पुन्हा रिवाइंड करून बघा, तुम्हाला समजेल. वाक्य इथे इनकम्प्लीट दिसतं ना. आय वुड स्पेंड हावर्स अंडर इट. पहिलं वाक्य, आय एन्जॉय सो मेनी थिएटर परफॉर्मन्स.
माय फादर यूज टू गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. आय विल वॉक 7 miles across town every Sunday night. He will be on the hour of dilemma. ही वाक्य पाहिल्या किंवा हे वाक्य झाल्यानंतर लगेचच हा होमवर्क करायचा आहे आणि मला पाठवायचं आहे. समजलं? उद्याच्या उद्या मला हा सगळ्यांचा दिसला पाहिजे, नाहीतर तुमच्या पालकांना कॉल जाणार. हा होमवर्क मला तुम्ही ग्रुपवर पाठवायचा आहे. समजलं? ओके. देन आता इथे मी तुमचे एकत्र 3 प्रकार दाखवतोय. एक वाक्य तुम्हाला देणार, त्या वाक्याचं पहिलं हार्डली वेन करायचं, नंतर हार्डली वेनचं म्हणजे हार्डली हॅडचं ॲज सून ॲजमध्ये रूपांतर करायचं आणि नंतर ॲज सून ॲजचं रूपांतर नो सूनर म्हणजे करायचं. म्हणजे बघा, मी तुमच्या इथे 3 प्रकार एकत्र घेतोय. याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळा वेळ देत नाही आहे, एकत्र घेतो हे 3 प्रकार. पण एक लक्षात घ्या, बघा आता इथे मी 3 वाक्य घेतली आहेत. 1 2 3. आपण प्रत्येकाचं पहिला प्रकार बघूया. याचा पण हा पहिला प्रकार, याचा पण हा पहिला प्रकार. नंतर प्रत्येकाचा दुसरा प्रकार बघूया, म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील. ओके. तर पहिलं आपण हार्डली वेनचं हार्डली हॅडमध्ये रूपांतर करूया. When the king come to know of this, he was furious. आता याचं काय करायचं, आपल्याला हार्डली हॅडमध्ये रूपांतर करायचं आहे. ओके. तर मी सुरुवात करतोय. वाक्याची सुरुवात बघा, इथे 3 रूल दिलेत तुम्हाला, 3 नियम दिलेत. हे पण लिहून घ्यायचे त्याच्या खालोखाल. हे बघा, हे या नियमांप्रमाणे आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. ओके. हे व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्या वाक्याचा नियम, आपलं वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरायचं. वाक्य दिलंय तुम्हाला, इथे कंसामध्ये देणार हार्डली वेन करा म्हणून. समजलं? मग आपण आता हार्डली वेन करूया. हार्डली, त्याच्यानंतर हॅड घ्यायचं. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, सब्जेक्ट म्हणजे द किंग. त्याच्यानंतर वर्कचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. मग काय येणार, केमचं कम. ओके. देन टू नो. ओके. ऑफ दिस. ऑफ दिस. इथे कॉमाला आहे बघा, कॉमाच्या इथे काय वापरायचं, वेन. बघा इथे वेन वापरायचं आहे. काय वापरायचं, वेन. ही वॉज फ्युरियस. समजलं? हे पहिलं वाक्य झालं. आता आपण दुसरं वाक्य, त्याच प्रकारची पहिली 3 वाक्य तयार करून घेऊया. ओके. बघा, ॲज आय रिमूव्ह द लास्ट थ्रेड, हरिया स्क्वॅक्ड अँड फ्लफ्ड हिज सडनली फ्री विंग्स. हार्डली हॅड करता सब्जेक्ट घेतला आपण, आय. आता इथे क्रियापदाचं तिसरं रूप ऑलरेडी आहे, ईडी प्रत्यय आहे बघा त्याला. ओके. हार्डली हॅड आय removed the last thread. Okay. When पुढे वाक्य तसंच्या तसं,
Hariya squawked and fluffed his suddenly freed wings. समजतंय ना? ओके. आता तिसरं, नाही समजत असेल तर पुन्हा वाक्य कसं केलंय, तो रूल कसा आहे, तो नियम काय आहे तो बघा आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा वाक्य तयार करा. इंग्लिश मिडियमची मुलं, सेमी इंग्लिशवाले, 10वी 11वी 12वी सगळ्यांसाठी शिकवतोय. जी मुलं इंग्लिश मिडियमला आहेत त्यांनी रूल्स फॉलो करायचा, जो वरती दिलेला आहे हा रूल जो आहे हा फॉलो करायचा. यानुसार आपण करतोच आहे बघा. बरोबर आहे? ओके. देन सेकंड, when I walked out into veranda for my morning stroll, I found Hariya perched on the railing. Hardly, then hard, then subject I, then past participle of verb walk. तिसरं रूप आहे ईडी लागलेला आहे. आउट इंटू veranda for morning stroll. आईच्या इथे when is a conjunction also. when हे दोन वाक्य जोडण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. दॅट इज कॉल्ड अ कंजंक्शन. दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो इट इज कॉल्ड अ कंजंक्शन. when I found Hariya perched on the railing. ओके. इथे आपला हार्डली हॅड हा प्रकार संपलेला आहे 3 वाक्यामध्ये. ओके. आता आपल्याला हार्डली हॅड दिलंय. आता आपल्याला बघा एक लक्षात घ्या, हे तिघं एकमेकांचे आन्सर आहेत. याचं आन्सर हे, याचं आन्सर आता ते करणार आपण ते, त्याचं आन्सर हे. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर आपण हे जे करणार याचं आन्सर तुम्ही अशा पद्धतीत करू शकता, याचं आन्सर याच्या पद्धतीत करू शकता. याचं म्हणजे तुम्हाला काय बघा, कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स जर आलं, इफ देअर हॅव अ इन पेपर एव्हरी सेंटेन्स, बरोबर ना, कुठलंही वाक्य आलं तरी पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही हे वापरू शकता, कोणताही प्रकार वापरू शकता ॲज पर रूल. ओके. देन सेकंड बघा. आता याचा आपण काय करूया, ॲज सून ॲज करूया. हार्डली हॅडच्या ऐवजी आपण काय वापरणार, ॲज सून ॲज. ॲज सून ॲज सब्जेक्ट घेतला द किंग. ओके. वरचं पास्ट पार्टिसिपल ऑलरेडी आपलं वरच्या वाक्यात आहे. कम, रिपोर्टेड स्पीच, टू नो ऑफ दिस, टू नो ऑफ दिस. बघा आता इथे वेनच्या इथे आपण काय वापरायचं आहे, वेनच्या इथे काय वापरायचं आहे, कॉमा. काय वापरायचं इथे, कॉमा. वेन काढून टाकायचं, कॉमा. ही वॉज फ्युरियस. समजलं ना बाळांनो? आता हे वाक्य बघा. परत ॲज सून ॲज. ओके. ॲज सून ॲज आय रिमूव्ह द लास्ट thread
समजतंय ना? गोरख, समीक्षा, आर्ट्सची मुलं, गोरख, समीक्षा, दिया, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला काय बोललोय? याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. अनिकेत, प्रथम याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, आणि याचं उत्तर पुढे येणार ते लास्ट थ्रेड. ओके. वेनच्या इथे आपण काय दिला? कॉमा. स्क्रॅच and left. रीडिंग्स समजतंय ना? आता याचा हार्डली हॅड आणि इथे आपल्याकडे वेन आहे. याच्याऐवजी आपण काय वापरणार? कॉमा. आणि हार्डली हॅडच्या ऐवजी आपण ॲज सून ॲज. आय वॉक्ड आउट into veranda for morning stroll, comma, I found Hariya perched on the railing. ओके. हा आपला दुसराच प्रकार संपला. हा आपला दुसरा प्रकार संपला. आता आपण तिसऱ्या प्रकारावर जाणार आहोत. आता आपण काय करणार आहोत? तिसऱ्या प्रकारावर जाणार आहोत. ओके. सो लिसन केअरफुली. आता आपण ॲज सून ॲजच्या ऐवजी आणि कॉमाच्या ऐवजी आणि इथे चेंज होतं. बघा ना, नो सुनर. आता इथे कम्स असेल तर डज वापरणार. केम असेल तर डीड वापरणार. पण इथे कम आहे ना, तर डीड वापरून आपण मेन वर्ब घ्यायचं. ओके. इथे एस असेल तरी पण आपण डीडच वापरायचं. मोस्ट ऑफ डीडच वापरायचं आहे सगळीकडे. ओके. बघा आता कसं ते सांगतो मी तुम्हाला. आणि इथे वेनच्या इथे काय वापरायचं? आपल्याला देन वापरायचं आहे. कॉमाच्या इथे देन वापरायचं आहे. बघा आता याचं आपल्याला नो सुनर करायचं आहे. ॲज सून ॲजचं आपण काय करतोय? नो सुनर दॅन करतोय. सी, नो सुनर डीड. काय वापरलं? नो सुनरच्या नंतर डीड. नो सुनर दॅन यूज डीड. द किंग. आता इथे मेन वर्ब घ्यायचं. कमच्या ऐवजी केम. सॉरी, केम. टू नो ऑफ this then he was furious. समजतं ना बाळांनो? बघा हे सगळं एकत्र शिकवलं असतं ना 3-3 वाक्य, तर तुमचा गोंधळ झाला असता. म्हणून मी प्रत्येकाची काय केलं? 3 वाक्य तयार करून प्रत्येकाचं एक एक वाक्य तुम्हाला समजावतोय, जेणेकरून ते तुमच्या लक्षात येईल. आता याचं बघा. ॲज सून ॲज आय, नो सुनर डीड आय. आता इथे बघा रिमूव्ड आहे. रिमूव्ड. मग त्याचं मेन वर्ब काय ना? रिमूव्ह. काय ना? रिमूव्ह.
remove and fluffed his सॉरी चुकलं, वाक्य उलट सुलट घेतलं मी. नो सूनर डीड आय रिमूव्ह, पुढचं वाक्य जम्पिंग केलं, स्किप केलं. द लास्ट थ्रेड, कॉमा होता तिथे, कॉमाच्या इथे काय वापरायचं आपण, देन हरिया स्क्वॅक्ट. And fluffed his suddenly freed. इथे चुकल्यामुळे इथे विंग्स आहे, विंग्स. ओके, आता शेवटचा, नो सूनर याचा did I walk. तिसरं रूप ना, पहिलं मेन वर्ब आलं. ओके, वॉक आउट इनटू वेरांडा फॉर मॉर्निंग स्ट्रॉल. देन आलं कॉमाच्या इथे, देन आय फाउंड हरिया perch on the railing. संपलं. तुमचे इथे आज आपण किती प्रकार संपवले माहिती आहे? 4 प्रकार संपवले. पहिलं सांगितलं आपण यूज, वुड और यूज टू. देन सेकंड हार्डली वेनचं, बरं ना, हार्डली हॅडचं ॲज सून ॲजचं नो सूनर दॅन. आता तुम्ही कोणतंही वाक्य जर तुम्हाला सांगितलं ॲज सून ॲजचं नो सूनरमध्ये करा, इफ देअर हॅव अ क्वेश्चन्स यूज नो सूनर दॅन. जर ॲज सून ॲजचं वाक्य आलं तर तुम्ही हे वाक्य करू शकता. नो सूनरचं वाक्य दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल यूज ॲज सून ॲज, तर तुम्ही हे वाक्य करू शकता. नो सूनरचं वाक्य आलं असेल, जर तुम्हाला सांगितलं यूज हार्डली हॅड, तुम्ही हे वाक्य तयार करू शकता. समजलं? म्हणजे तुमचे 3 प्रकार आपण एकाच वाक्यामध्ये घेतलेले आहेत. ओके, आता मी तुम्हाला 3 वाक्य होमवर्कला देतो. ती तुम्ही करायची आहेत. थोडं स्टॉप करतो आणि 3 वाक्य लिहितो आणि नंतर तुम्हाला फायनल व्हिडिओ पाठवतो. बघा, ही 3 वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. द डॉक्टर हर्ड इट शिरर शाउट द रूम. पहिलं वाक्य, वेन गांधीजी गॉट ऑफ द किंग वॉन हिम. सेकंड सेंटेन्स, ॲज द फॅट्स कलेक्टेड ऑन द सरफेस अ लेयर वॉज फॉर्म इन्स्टंटली. 3 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. 3ही वाक्य करायची आहेत आणि 3 म्हणजे 3 काइंडमध्ये करायचे आहेत. हार्डली हॅडमध्ये पण करायचं आहे, ॲज सून ॲजमध्ये पण करायचं आणि नो सूनरमध्ये सुद्धा करायचं आहे. समजलं? आजचा दिवस आपण इथेच थांबूया. बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.